जलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यं मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सगुणरघुनाथावितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगुणललिता श्रीविशाखावितां च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रियवाञ्छा कल्पतरुभ्यस्य कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व वैष्णवांचरणी दंडवत प्रणाम। तर विषय थोडा उशिरा सांगितला होता मी। मधुर गर्भ विचार होते की कुठे मराठीत अर्थ असा होतो की दुधाला दुधाला उकळणं किंवा दूध घट्ट करणं। आता हे गोष्ट का बरं प्रभुपाद वापरले तर या ठिकाणी प्रभुपादांना भेटे प्रभुपाद मंदिरात बसले होते आणि प्रभुपादांना एका भक्ताने दूध आणून दिलं होतं आणि ते दूध जे असं आणून दिलं ते दूध थंड होतं आणि प्रभुपाद बोलले की थंड जर दूध पिलं तर ते दूध काय बनते म्हणे मूत्र बनते किंवा ते दुधाचा काय फायदा होत नाही म्हणे थंड दूध पिल्यावर। आणि दुधाला जर उकळलं आणि दूध पिलं उकळलेलं दूध पिलं तर ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि बुद्धीला चालना मिळते असे प्रभुपाद त्या भक्ताला सांगत होते। तर मग त्या भक्ताने प्रभुपादांना दूध गरम करून आणून दिलं। तर त्यावेळी श्रील प्रभुपाद उकळत्या दुधाचं महात्म्य सांगत होते आणि सांगता सांगता प्रभुपादानंतर एका भक्ताला पत्र पाठवलं 22 जून 1972 मध्ये प्रभुपादांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रात असे प्रभुपाद म्हणतात की बरं का खूप सुंदर वाक्य आहे सर्वांसाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी आहे। प्रभुपादांना काही गोष्टी हृदयस्पर्श होत आहेत किंवा काही प्रभुपादांना गोष्टी चिंता वाटत आहेत। काय म्हणतात आता आपल्याकडे इतके विद्यार्थी आणि इतके मंदिर आहेत परंतु मला भीती आहे की जर आपण अशा प्रकारे खूप विस्तार केला तर आपण कुमकवत होऊ आणि हळूहळू संपूर्ण गोष्ट नष्ट होईल। आता प्रचार खूप वाढलेला आहे आणि मंदिराची संख्या सुद्धा वाढलेली आहे। मला या गोष्टीची भीती आहे म्हणे प्रभुपादांना भीती वाटते बरं का। कुठली भीती आहे जर आपण अशा प्रकारे खूप विस्तार केलं तर आपण कुमकवत होऊ म्हणजे प्रचार खूप वाढवणं सुद्धा कधी कधी धोक्याचं आहे असे प्रभुपाद म्हणतायत। आता तुम्हाला वाटतं की प्रचार करणं तर आपलं लक्ष आहे मग ते प्रभुपाद काय लिहितात जास्त विस्तार केलं तरी मग काय कुमकवत म्हणजे काय आपण वीक हो खूपच आपण सत्य आहे बरं का। कधी मंदिरात पाहतो आम्ही मंदिरामध्ये 2-4च भक्त असतो आम्ही ते मंदिरामध्ये किंवा ब्रह्मचारी खूप कमी असतात किंवा प्रचाराला बाहेर जातात। इतकी सेवा असते अक्षरशः मंदिरामध्ये म्हणजे सेवा कोणाला काय बरेच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात दुसरे कोण करू शकत नाहीत। ते गोष्टी करता करता साधना किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये खूप दुर्लक्ष होतं। त्यामुळे खूप वेळा पाहतो की मंदिरामध्ये भक्त टिकत नाहीत बरं का। तुम्ही बघा इस्कॉन मध्ये खूप असे कमीच ब्रह्मचारी असतील की ते टिकतात किंवा ते जास्त काळ राहतात। कारण प्रभुपाद म्हणतात की मला या गोष्टी भीती वाटत आहे का बर अशा प्रकारे आपण विस्तार करत बसलो तर काय होणार खूप विस्तार केली तर सेंटर तिकडे सेंटर उघडलं तर काय होणार कुमकवतो आणि हळूहळू संपूर्ण गोष्ट नष्ट होऊन जाईल। नंतर काय होणार भक्तच नसतील सेवा करायला मग कुठलं मंदिर चालू शकते का। आता मंदिर जे आहे भले किती काँग्रेगेशन असो पण जर फुल टाइम डिवोटी नसेल तर मंदिर चालू शकणं खूप एवढं प्रॅक्टिकल नाही आहे। म्हणजे फुल टाइम डिवोटी पण पाहिजे गृहस्थ पण पाहिजे कारण गृहस्थ लोक प्रत्येक वेळी सेवाला येऊ शकत नाहीत खूप वेळा अडचण येते काय समस्या येतात तर ब्रह्मचार्याने करावं लागतं। त्यामुळे काय होतं अगदी दुधासारखं ग्राहकांना फसवण्यासाठी आपण ते पाण्याने अधिकाधिक पातळ करू शकतो परंतु शेवटी ते दूध राहणार नाही। आपण म्हणजे एक ते प्रकारचे एक जास्त कूप करणं पण प्रचार म्हणजे विस्तार करणं सुद्धा ज्याप्रमाणे दुधामध्ये पाणी टाकल्यावर कसं होतं
तसे लक्षण आहेत प्रभुपाद म्हणतात. आता एक गोष्टी थोडस खूपच मार्मिक आहे बरं का, हे समजून फिलॉसॉफिकल आहे समजून घेण्यासाठी. वाटेल गेले प्रभुपाद काय सांगतात. पाणी अधिक पातळ करू शकते, परंतु शेवटी ते दूध राहणार नाही. दूध आता खूप जोमाने उकळणे आणि ते घट्ट आणि गोड करणे हे चांगलं हीच सर्वोत्तम प्रक्रिया आहे. दुधाची संख्या वाढली तुमच्याकडे, तर काय करू शकतो दुधाचं, तर प्रभुपाद दुधाला घट्ट करा. हा, जोमाने उकळून घ्या आणि घट्ट आणि गोड करणे चांगले हीच सर्वोत्तम प्रक्रिया आहे. म्हणून आपण आपल्या भक्तांना आपल्या पुस्तकामधून टिप्स मधून नेहमी चर्चा करून आणि अशा अनेक प्रकारे त्यांना योग्य प्रस्तावामध्ये मार्गदर्शन करून कृष्ण भावनेत ज्ञान पूर्णपणे प्रशिक्षण करण्याचा लक्ष केंद्रित करूया. सर्वांना समजलं का, समजतंय ना, म्हणजे या ठिकाणी काय प्रभुपादांचं म्हणणं आहे. की आपण खूप प्रचार तर करायचा आहे, पण खूप प्रचार करत बसू नका. कधी कधी म्हणजे वेळ काढून स्वतःची पण काळजी घ्या, साधना करा किंवा वाचन करा. आणि प्रभुपाद या ठिकाणी बघा, आजच्या क्लास विषयी पण सांगतात, टेप्स मध्ये नेहमी चर्चा करूया आणि अशा प्रकारे अनेक प्रकारे त्यांना योग्य प्रस्तावनामध्ये मार्गदर्शन करूया. या ठिकाणी प्रभुपाद काय म्हणतात, आता त्यावेळेस झूम वगैरे काय नव्हतं बरं का, पण प्रभुपादचं म्हणणं होतं की भक्तांना असं चर्चा, नेहमी चर्चा करू आणि अशा प्रकारे त्यांना योग्य प्रस्तावना मार्गदर्शन करून कृष्ण भावनेमध्ये ज्ञान पूर्णपणे प्रशिक्षण करण्यास लक्ष केंद्रित करूया. हे पत्र लिहिले प्रभुपाद 22 जून 1972 ला. तर कशाप्रमाणे प्रभुपाद काय सांगू इच्छितात किंवा प्रभुपादांना काय बोलायचं आहे, तुम्हाला एक शॉर्ट मध्ये समजलं असेल की जेव्हा दुधाची संख्या जास्त होते, तर आपण काय करायला पाहिजे, दुधाला उकळायला पाहिजे, घट्ट करायला पाहिजे. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही माहिती नाही, पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जर दुधाला उकळलं जातं, दुधाला घट्ट केलं जातं, तर दुधाचं आयुष्य वाढते बरं का. तुम्ही बघा की एक नॉर्मल दूध आणलं, आपण कच्चं दूध आणून ठेवलं, तर ते दूध टिकत नाही बरं का. पण दुधाला जर गरम केलं आपण, तर दुधाचं आयुष्य वाढतं की नाही. म्हणजे समजा कच्चं दूध ठेवलं तर 2-4 तासात किंवा माहिती नाही आता 5-6 घंट्यात खराब होऊन जाते. पण दुधाला उकळून ठेवलं की एखादे दिवस राहते बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमची पंढरपूरला आम्ही असं सीतामाता होती, ती काय करायची, दूध ती मला सांगायची, प्रभूजी दुधाला मी 8 दिवस खराब न होता ठेवू शकते म्हणे. म्हणे कसं काय माता, तुम्ही कसं ठेवणार. ती म्हणायची सकाळी दुधाला गरम करायचं, संध्याकाळी दुधाला गरम करायचं, दुधाला आत स्पर्श नाही करायचं, फक्त दुधाला गरम करायचं सकाळी संध्याकाळी. आणि तुम्हाला जर दूध घ्यायचं चम्मच लावून दुधाला काढायचं, पण हाताला स्पर्श झाला दूध फुटतं म्हणायचे ते. तर ते सांगायचे की 8-8 दिवस मी दुधाला न फुटता न खराब होता वापरायचे म्हणे, ते माताजी सांगायचे. ते गोष्ट मला आठवलं. तर तुम्ही बघा, दुधाला जर घट्ट केलं तर रबडी बनते ना, रबडी. आणि रबडी जी असते दुधापेक्षा जास्त वेळ टिकते. आणि रबडीला अजून घट्ट केलं, खवा बनते नाही का, खवा. आणि खवाचं सुद्धा आयुष्य अजून वाढते. किंवा दुधामध्ये विरजण टाकलं, दुधात दही बनते. दुधापेक्षा दहीचं आयुष्य थोडं जास्त असतं. त्या दहीला जर मंथन केलं, लोणी बनते. लोणीचं आयुष्य दहीपेक्षा जास्त असते. पण ते दहीला जर आपण वितळून टाकलं, तूप बनते. तर तुपाचं आयुष्य खूप मोठं असते. तुम्ही ऐकलं की नाही माहिती नाही, पण आयुर्वेदिक डॉक्टरला माहिती असेल की जुनं जे तूप असते, जुनं तूप ते जास्त काळ टिकते नाही का. तुम्ही ऐकलं की नाही, औषधासाठी औषधा सॉरी लाईट गेलं या ठिकाणी, मी अंधारात दिसतो की नाही माहित नाही, पण ठीक आहे. असे तुम्हाला माहितीसाठी की जुनं तूप असते ना, औषधाला खूप चांगलं असते म्हणतात. किंवा जेवढं तूप जुनं होत जातं तेवढं चांगलं असते असं म्हणतात. जे तुपाचा मृत्यू होत नाही बरं का, म्हणजे सांगतात तर काय, तूप आणखी टिकून राहते. अशाप्रमाणे तर प्रभुपादांचं असं म्हणणं होतं की हे प्रचार खूप वाढवत बसलो आपण, आणि भक्तांनी जर काळजीच नाही घेतली तर भक्त टिकत नाहीत बरं. तर भक्त टिकत नाहीत बरं का. कारण तुम्ही पाहिलं की नाही, आपण खूप वेळा प्रचार करतो, पण प्रचार केल्यावर जुने भक्त काही दिसतच नाहीत. नवीन संख्या दिसू लागते, पण जुने कमी होतात. असं का होतं, ते पण कधी प्रश्न पडते. किंवा आपण भक्तीमध्ये जर प्रॉपर जर गायडन्स नाही भेटला भक्तांकडून, तर आपल्याला काय होतं, खूप समस्या येतात. म्हणून प्रभुपाद अजून या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतात बरं का,
की पुढे एक प्रभुपाद सांगतात की दूध दूध तयार करण्याबाबत शाब्दिक सूचना. ओके, प्रभुपाद काय म्हणतात? प्रभुपादांनी कृष्ण भावना सखोल करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया वर्णन करण्यासाठी उकळत्या दुधाची उपमा वापरली. इस्कॉनला घट्ट करण्यासाठी, पक्का करण्यासाठी, ज्याप्रमाणे दूध उकळल्याने ते घट्ट आणि गोड होते, त्याप्रमाणे कठोर आध्यात्मिक साधनावर लक्ष केंद्रित केल्याने कृष्ण भावनेचा समृद्ध आणि अधिक सखोल अनुभव मिळू शकते. गुणवत्तेवर भर. काय म्हणतात की जर आपण काय करायला पाहिजे, ज्यावेळेस दुधाला घट्ट केलं की दूध कसं बनते, प्रभात लिहितं की गोड आणि चांगलं क्वालिटी बनते. त्याप्रमाणे आध्यात्मिक साधनेवर लक्ष केंद्रित केल्याने कृष्ण भावनेचा समृद्धी आणि अधिक सखोल अनुभव मिळू शकते. गुणवत्तेवर भर द्यायला पाहिजे असे प्रभुपाद लिहितात. आणि आता आपल्याकडे इतके विद्यार्थी. ओके, हे झालं का? हा, इथं अजून एक. आता मला असे वाटते की आपण आपल्या भक्तांना कृष्ण भावना भावित करण्यावर आणि स्वतःला कृष्ण भावना भावित करण्यावर लक्ष केंद्रित करावं आणि आध्यात्मिक समाधानाशिवाय स्वतःचा व्यापक विस्तार करण्याकडे जास्त लक्ष देऊ नये. जसे दूध उकळले की ते जाड आणि गोड होते, आता तसे करा. दूध उकळा. आपण दूध निरुपयोगी होईपर्यंत पातळ करू शकतो किंवा ते जाड आणि गोड होईपर्यंत उकळू शकतो. म्हणून आता आपल्याकडे पुरेसे अनुयायी आहेत. मला त्यांना कृष्ण भावनावेद जीवनशैलीचा तत्वज्ञान आणि क्रियाकलापामध्ये परिपूर्ण प्रशिक्षण देऊया. जोपर्यंत माझे सर्व विद्यार्थी त्यांच्या प्रगतीमध्ये पूर्णपणे स्थिर होत नाही, तोपर्यंत विस्तारासाठी काय 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 उपयोग? बघा कशाप्रमाणे की आता मला असं काही प्रचार करण्यामध्ये जास्त काही रुची नाही आता, कारण भक्त खूप वाढलेला आहे आणि त्यांना जर काळजी नाही घेतली तर खूप काही अर्थ नाही. तुम्ही पाहिलं असेल की आम्ही व्हिडिओ बंदच करतो, लाईट आल्यावर परत चालू करतो बरं का, अंधारात काय मग तुम्हाला डिस्टर्ब होते, काय काळं कुठं काय दिसत प्रभूजी. तर ब्राईटनेस थोडासा वाढवून बघा. प्रभुपाद ब्राईटनेस का मला चेहरा दिसेल? ठीक आहे, बघतो मी. ओके प्रोजेक्ट बघा, हो जमत असेल तर, नाही तर राहू द्या. ओके, चालेल चालेल चालेल. दिसतो का आता? अंधारात? ओके, चालेल. तर तुम्ही पाहिलं असेल की नाही, असे खूप संस्था आहेत बरं का आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. तो व्यक्ती जर निघून गेला की संस्था बुडून गेली ते. जसं की तुम्ही ऐकलं की काय सत्यसाईचा एक होता, खूप मोठी संस्था. तो व्यक्ती वारला की सगळं संस्था कोण जात पण नाही. किंवा आपण पाहतो की काय काय संस्थेमध्ये तो प्रमुख व्यक्ती जोपर्यंत राहतो तोपर्यंत ते टिकतात, ते व्यक्ती गेला की सगळे नष्ट होतं. प्रभुपादांना त्या गोष्टीची भीती वाटू लागली, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक टिकून राहतील, जर मी उद्या गेलो तर कसं होणार? त्यावेळी प्रभुपाद म्हणू लागलेत की मला प्रचार करायची जास्त हौस नाही, पण आहे त्या भक्तांना टिकवण्याची माझी इच्छा आहे म्हणे. समजलं ना? म्हणजे हे जे सांगत आहेत प्रभुपाद आपल्यासाठी नाही का, तुमच्यासाठी माझ्यासाठी सांगत आहेत की आपल्याला काय करायचं, स्वतःला बॉईल करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणा प्रोजे बॉईल म्हणजे कसं करणार आपण? काय काय चुलीवर ठेवायचं का आपल्याला? नाही, बॉईल म्हणजे आपल्याला प्रभुपाद दिले की या ठिकाणी साधना कडक करायला पाहिजे. कडक साधना दुधाला बॉईल करतो ना, दुधाला उकळतो उकळतो म्हणजे तपस्या आहे की नाही ते. स्वतःला आपण असं तपस्या करून घेतल्यावरच आपण कृष्णामध्ये टिकून राहतो, असे प्रभुपादांचं हे वाक्य आहे बरं का. सगळ्यांना अंडरस्टँडिंग होतंय ना कशाप्रमाणे? मग तुम्ही नंतर एक्झाम्पल सांगू शकता की कशाप्रमाणे. तर स्वतःबद्दल सांगतात की आपण थोडं कठीण तपस्या करूया, थोडं परिश्रम करूया, स्वतःची काळजी घेऊया, आध्यात्मिक काळजी घ्या. सिस्टीम आहे ना, खूप महत्वाचं आहे बरं का. आपण खूप वेळा खूप निश्चय करतो आणि प्रचाराकडे लक्ष देत नाही. कोण प्रचार पण करत नाही का? ना प्रचार पण करत नाही, ना आचार पण करत नाही. आपण म्हणजे स्वतःची पण काळजी घेत नाही, दुसऱ्याची पण काळजी घेत नाही. अशा वेळी मग कसं टिकून राहणार आपण? प्रभुपाद सांगू लागलेत की प्रचार वाढवू नका, पण आहे त्या लोकांना मेंटेन करा. आता बघा आपण, तुम्ही किती लोक गेले, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रभुपाद ज्यावेळेस होते खूप फक्त टिकून होते बरं का. तर प्रभुपादांचे 10,000 शिष्य होते त्यावेळेस. आता 10,000 शिष्य कुठे दिसतच नाहीत ते. म्हणजे जवळपास प्रभुपादाच्या नंतर खूप लोक निघून गेले बरं का. प्रभुपादांना त्या गोष्टीची भीती होती, पुढे होणार काय होणार.
प्रभुपाद म्हणाले की मला भीती वाटते. प्रभुपादांनी दूरदृष्टी पाहिली होती बरं का, की पुढे जाऊन काय होणार आहे. आणि खूप लोक प्रभुपादांच्या नंतर इस्कॉन सोडून खूप लोक निघून गेले बरं का. असं काय झालं? का बरं? कोणी साधनेकडे प्रभुपाद लिहितात की जसं दुधाला उकळलं की क्वालिटी वाढते, असं स्वतः साधनासाठी तपस्या केली की आपली क्वालिटी वाढते. तर आपण तपस्या, एक प्रभूजीचं नाव सांगणार नाही, प्रभू शिष्य होते. ते प्रभूजी शिरी सोडताना म्हणत होते की मी 16 माळा जप न केल्यामुळे माझी अशी गती झालेली आहे, किंवा मला असे त्रास होत, किंवा अशा अनेक म्हणजे सांगतात तर काय, की दीक्षा होईस तोपर्यंत तुझी काळजी घ्यायची. आता त्या ठिकाणी एवढे दीक्षित भक्त आहेत. प्रत्येकाला आता आपण जपास्कोर ग्रुप वगैरे आहे मान्य आहे, पण आपण साधना कसं करायला पाहिजे. आता मी सांगतोय तुम्हाला करा म्हणून, पण तुमच्यावर निर्भर करतो कसं करायचं आपण. जसं की पहाटे उठणं, साधना करणं, एका ठिकाणी बसून जप करणं, हे सर्व गोष्टी स्वतःवर निर्भर करतात. जसे प्रभुपाद म्हणायचे की घोड्याला पाण्यापर्यंत येऊ शकतो, पाणी प्यायचं की नाही घोड्याचं घोड्यावर निर्भर करतो. असं तुम्हाला प्रचार करतो, आपण सांगतो, ऐकायची की नाही ऐकायची स्वतःवर निर्भर करतो. एक्झाम्पल काय, मी माझं मोठेपणा सांगत नाही, पण जसं की मी सकाळी पहाटे उठतो, मी साधना करतो, पण मला असं कोणी म्हणत नाही की बाबा तुम्हाला उठायलाच पाहिजे, साधना करायला पाहिजे. कारण मला माहिती आहे की स्वतःला बॉईल करायचं आहे मला. कारण मला जोपर्यंत घट्ट बनवणार नाही दूध मी, तर मी कसं टिकून राहणार. दुधात नुसतं पाणी टाकतोय. दुधात पाणी टाकणं म्हणजे काय? नुसतं पळतोय प्रचाराला, इकडं जातोय तिकडं जातोय तिकडं, नुसतं असे बघतोय प्रचाराला. बाकी कर्मी लोक, कर्मी म्हणण्यापेक्षा काय डिवोटी ग्रहस्थ लोक पैसे कमवण्यामागं नुसतं पळू लागले. तर साधनाच नाही केली. भक्त लोक मंदिरात ब्रह्मचारी नुसतं प्रचाराला पळू लागले, कलेक्शन करायला पळू लागले, साधनाच नाही केली. मग काय होणार? दुधात पाणी टाकल्याप्रमाणे आपण टिकून राहणं खूपच अवघड जाते. त्यामुळे आपलं स्वतःचं बॉईल करण्यासाठी साधना खूप महत्वाचं आहे. मग साधनेसाठी स्वतःला वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आणि बघा, मी ते सांगत होतो की प्रभुपादांच्या नंतर खूप लोक सोडून गेले. 1996 मध्ये प्रभुपादांचं 100 वर्ष पूर्ण झाले, जन्मशताब्दी. गुरु महाराजांनी खूप अशा प्रभुपाद शिष्य लोकांना परत इस्कॉनमध्ये कनेक्ट करून दिलं. खूप लोक इस्कॉन परत आले नंतर. म्हणजे असं झालं होतं की जसं की एखादे आई वडील गेल्यावर लावारिस त्याला म्हणतो ना आपण, अशी अवस्था झाली होती इस्कॉनची किंवा भक्तांची. महाराजांनी सगळे गुरुभावांना एकत्र करून परत त्यांना मेंटेन करून परत, पण ही सुरळीत चालू राहण्याची मागचं कारण म्हणजे काय? वरिष्ठांचं तपस्या, त्याची साधनावर हे आहे बरं का. जर त्या लोकांच्या नंतर आता इस्कॉनचे संन्यासी हळूहळू कमी होत, त्यांची साधने, ते लोकांनी तपस्या साधना पण आहोत, मग त्यांची संख्या कमी झाली आणि साधना जर नाही किंवा टिकून नाही ठेवली, आपली जर इन्स्पिरेशन कोण नाही घेतलं, पुढं टिकणं खूप अवघड आहे. ही संस्था 10,000 वर्ष चालणार आहे. 10,000 वर्ष चालवणं सोपं आहे का? तर ओके. पण आपल्याला स्वतःची काळजी खूप घ्यावी लागेल, म्हणजे साधनेकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे. आपण पाहतो की असे खूप कमी लोक आहेत ते वैकुंठाला जाते, लोक आहेत की ते स्वर्गात जाणार का? बहुत इच्छा ठेवल्यामुळे. तर आपल्याला स्वतःला बॉईल करण्यासाठी प्रभुपाद लिहितो की स्ना आणि भक्तांची संपर्क, किंवा प्रभुपाद लिहितो की टेप रेकॉर्ड. म्हणजे त्यावेळेस काय असं हे नव्हतं सुविधा, युट्यूबवर नव्हतं. प्रभुपाद म्हणायचे टेप रेकॉर्ड, किंवा टेप रेकॉर्ड किंवा प्रवचन ऐका, म्हणजे पुस्तकं वाचा. त्यावेळी काय होतं? बॉईल द मिल्क. स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, उद्या जर भक्तीतून आपण निघून गेलं किंवा भक्तीतून काही कमी जास्त झालं तर कोणाला काय फरक पडणार आहे का? स्वतःलाच फरक पडणार आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्या स्कंदामध्ये प्रभुपादजी सुंदर एक एक्झाम्पल देतात बरं. ज्याप्रमाणे एक असतो, काय त्याला म्हणायचं आपण, जेट जेट प्लेन म्हणतात. जेट प्लेन म्हणजे वायू व्यान असते, एक विमान असते, त्यामध्ये एकच माणूस बसतो बरं का. जेट प्लेन म्हणून असे ते मिलिटरी लोकांमध्ये असते जेट प्लेन म्हणून. त्यामध्ये एकच माणूस बसतो आणि एका वेळेस 4-5 विमान उडतात एका लाईनीमध्ये. तर पहिल्या स्कंदाचे एक तात्पर्य लिहितात, ज्याप्रमाणे जेट प्लेन आहेत त्यात एकच माणूस बसतो आणि तो आकाशात उडतो आणि त्यांचं काय कार्यासाठी, आणि एका लाईनीत सगळे उडतात. आणि समजा 5 जेट प्लेन उडत आहेत एका लाईनीमध्ये, आणि काय झालं अचानक मधलं जे प्लेन आहे ते प्लेन जर खराब झालं, खराब म्हणण्यापेक्षा काहीतरी प्रॉब्लेम झालं, तर 2 नंबरचं प्लेन खराब झालं, तर 3 नंबर
दोन नंबरच्याच माणसाला ते डिसाईड करावं लागेल कसं काय करा, काय झालं काय नाही झालं तो स्वतः डिसाईड, तर दुसऱ्याला विचारता येणार नाही त्याला. पण 3 नंबर माणसाला माहित आहे की याला काय झालं, पण सांगू शकत नाही तो त्या ठिकाणी. सनदात्पर प्रभात देतात की स्वतःची साधना स्वतः केल्याशिवाय आपण कधी स्थिर राहू शकत नाही, किंवा ज्याप्रमाणे जेट प्लेन मधला बसलेला माणूस स्वतःची काळजी स्वतः घेतल्याशिवाय तो आपल्या गंतव्याला पोहोचू शकत नाही. तो त्याप्रमाणे स्वतःची साधना स्वतः केल्याशिवाय तुम्ही आपल्या गंतव्याला पोहोचू शकत नाही. या ठिकाणी बघा की आपण ज्यावेळी हा ग्रुप बनलं त्यावेळीपासून आपण एकत्र आलं, एकत्र आल्यापासून साधना किती छान होत आहे. किंवा एकतर माझी साधना खूप चांगली होऊ लागली, सगळे भक्तांची साधना खूप चांगलं वाढत आहे, किंवा भक्तांमध्ये प्रगती होत आहे, आणि तुम्ही सेवा करत आहात. आणि हे भक्तांचं आदान प्रदान भक्तां संघामध्ये, आणि जे संघातून लांब गेले किंवा संघापासून लांब राहतात खरं त्यांची प्रगती होते. प्रभुपाद म्हणतात बरं का, म्हणून आपल्याला स्वतःला बॉईल करणं खूप महत्वाचं आहे. आता बॉईलची परिभाषा काय दिली प्रभुपादांनी? तपस्या. तपस्या म्हणजे काय? पहाटे लवकर उठणं, एका जागेवर बसून साधना करणं, रिडिंग करणं, बुक रिडिंग करणं, सेवा करणं, एकादशी करणं, उपवास करणं, जे कृष्ण भावनेत अनुकूल ते गोष्टी स्वीकार करणं, जे प्रतिकूल आहे त्याला त्याग करणं. अशा अनेक प्रकार तपस्या केल्याचे तुम्ही टिकून राहत नाही बरं का. तुम्ही बघा इस्कॉन मध्ये असे खूप कमी लोक सापडतील, ते खूप जुने भक्त आहेत. एकतर तुम्हाला सापडतील जुने भक्त, पण त्यांची काही प्रगती झालेली फक्त ॲज इट इज आहेत. काही लोक आपल्या गावाकडे किंवा आपण पाहतो काही लोक म्हणतील "बाबा, मी 40 वर्षापासून आहे, 30 वर्षापासून आहे", पण ते लोक ॲज इट इज आहेत, तसे आहेत. पण असे काय बघत आहेत की ते गेले 40 वर्षापासून साधना खूप छान करतात, ते टिकून आहेत ते लोक. कारण प्रभुपाद म्हणतात की कृष्ण भावने देणं सोपं आहे, पण टिकून राहणं खूप अवघड आहे. एक भक्त म्हणलं, प्रभुपाद तो कृष्ण भाव सोडून गेला भक्त म्हणे, किती आश्चर्याची गोष्ट आहे. तर प्रभुपाद म्हणले, अरे सोडून गेलं आश्चर्याचं नाही, टिकून राहणं आश्चर्याची गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतोय, पण मी किती दिवस टिकून राहणार मला पण माहिती नाही, कारण का सोपं नाही बरं का, कृष्ण भावना एवढं सोपे नाही. पण आपल्या गुरु वैष्णवांच्या कृपेने पण टिकून राहणार. कारण देवी येशा गुणमयी माया दुरतया मामे प्रपदनते, माया इतकं खतरनाक माया की कधी माणसाला कुठल्या क्षणी काय करेल हे सांगतं शक्यच नाही तुम्हाला. त्यामुळे स्वतःची खूप काळजी घेणं, साधनेमध्ये कॉम्प्रोमाइज न करणं. गुरु महाराज बोलत होते की माझी दीक्षा होऊन 50 वर्ष झाले, 50 वर्षामध्ये मी 16 माळा जप कधी मिस नाही केलं, असे गुरु महाराज म्हणायचे. तर आपली पण साधना आहे ना, मी तर प्रयत्न करत आहे बरं का, पण पाहिजे एवढं समाधानकारक नाही. पण मला असं वाटतं की म्हणजे प्रामाणिक की मी काय टिकून राहण्याची योग्यता दूर दूरपर्यंत नव्हती. फक्त थोडीफार वैष्णव म्हणजे वैष्णवाची कृपा आहे म्हणा, थोडीफार आपल्या साधनेमध्ये थोडं स्थिरता असल्यामुळे पण टिकून राहत आहोत. नाहीतर खूप अनेक मानसिक समस्या, शारीरिक समस्या, आर्थिक समस्या, बौद्धिक समस्या, अनेक समस्या असतात, त्यामध्ये पण भक्ती करणं म्हणजे सोपं नसते. त्यामुळे खूप ग्रस्त असे लोक आहेत की इस्कॉनमध्ये दीक्षा पण झाली, पण ते साधना करत नाहीत, जप करत नाहीत किंवा भक्ती करत नाहीत. अशा लोकांची दशा खूपच अवघड जाते. त्यामुळे ना स्वतःची साधना खूप केअरफुल करायची आहे. आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही साधनेमध्ये. असं काय बघतायत ना, कॉम्प्रोमाइज साधनेत करायचं नाही, बाकीच्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो. तुम्ही बघा या ठिकाणी जे डिवोटी आहेत, दीक्षित भक्त आहेत, ते स्टॉप वॉच लावून जे स्कोर करतात बघा, त्यांना 1 तास 45 मिनिटामध्ये 16 माळा होतात. जवळपास मी जेवढं स्कोर पाहतो ना, त्यांचं ऑलमोस्ट 1 तास 45 मिनिटं, 1 तास 50 मिनिटं, जसे 2 तास. आतापर्यंत मला काय पाहण्यात नाही आलं की कोणाचा ती 1 तास 2.5 तास झाला म्हणून. जनरली 1.25 तास, 2 तास, सव्वा 2 तास, म्हणजे 24 तासामध्ये सव्वा 2 तास काढायला काय लई मोठी गोष्ट नाही बरं का. म्हणजे कॉम्प्रोमाइज आपण कधी कधी मग आपल्या जपामध्ये चालत फिरत बोलत. म्हणून मी एका डिवोटीला म्हणलं होतं, तू जप स्कोर टाकताना किती बसून केला आणि किती उभारून राहिला ते पण टाकत जा म्हणलं, मला पण कळू दे तू किती बसून करतो किती उठून करतो. किंवा आहे बरं का, आपण भले जपा स्कोर स्टॉपवॉच लावून टाकतोय तरी पण त्यामध्ये बरेच माळा चालत फिरत पण करतो आपण. पण मला असं वाटतं की 16 माळा बसून करून बाकीचे माळा चालत फिरत करता येईल. किंवा मला असं वाटतं की आपण चॅन्टिंग करताना सुद्धा 16 माळा होईपर्यंत आपला मोबाईल आहे फ्लाईट मोडवर टाकून दिलं खूप चांगलं होईल. किंवा टन म्हणून आवाज आला की लगेच कोण आठवण केलं, व्हॉट्सअप उघडतो, फेसबुक उघडतो, बरेच गोष्टी आहे. मी तुम्ही मला माहिती नाही, पण ज्या व्यक्तीकडे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप असते त्याला 1 मिनिट सुद्धा त्या मोबाईल आराम नसते. प्रत्येक मिनिटाला टन म्हणून काहीतरी आवाज येते. मग ते लक्ष विचलित होते, अरे कोण आठवण केलं आपल्याला, कोण पाहतोय आपण. मला असं वाटतं की एकतर चॅटिंग करताना नेट तरी बंद करा, किंवा सायलेंट मध्ये तरी ठेवा, किंवा फ्लाईट मोड टाकून द्यायचं आपल्याला. जेणेकरून काय होणार,
त्या 16 माळामध्ये डिस्टर्ब होणार नाही. आणि खूप चांगली गोष्ट आहे की पहाटे जर केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. तर माहिती नाही आपण बॉईल द मिल्क वय मर्यादा पण आहे बॉईल द मिल्क साठी. हा, म्हणजे तरुण वयापासून 60 वर्षापर्यंत, 70 वर्षापर्यंत बॉईल द मिल्क वापरू शकतो. 70 वर्षानंतर बॉईल द मिल्क हा गोष्ट तुम्हाला लागू होणार नाही. का नाही होणार? कारण आपलं शरीर साथ देणार नाही. बॉईल द मिल्क म्हणजे काय, दुधाला उकळा, तर दूध फुटलं तर काय उकळणार, नाही का? म्हणजे आपली वय मर्यादा संपलं म्हणजे दूध फुटल्यासारखंच आहे. फुटल्या दुधाला काहीच करता येत नाही असं. जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत क्षमता आहे, तोपर्यंत दुधाला बॉईल करायचं आहे. तर दूधच नष्ट झाल्यावर जर दूधच हे झालं, फुटून गेलं, तर दुधाला काहीच करता येत नाही. असं आपलं जर जीवनामध्ये वेळ निघून गेलं तर आपण काहीच आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे आपल्याला बॉईल द मिल्क, दुधाला उकळणं खूप महत्वाचं आहे. तर हे कन्सेप्ट आपण नेहमी लक्षात ठेवा बरं. काही प्रभुपादांचं कन्सेप्ट आहे. प्रभुपाद स्वतः म्हणतात की मला भीती वाटत आहे, एवढं संस्थापकाचार्याला भीती वाटत आहे. कशाची? प्रभुपाद स्वतः म्हणतात की मी मायाशी कधी घाबरत नाही. प्रभुपादकडून घाबरत नव्हते, पण प्रभुपाद हे शब्द वापरतात किती म्हणजे ते चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. मला भीती वाटत आहे. कशाची भीती वाटत आहे मला? म्हणे एक कृष्ण भावनिक लोक खूप येतात भक्तीमध्ये आणि खूप निघून पण चालले. अक्षरशः प्रभुपादांच्या वेळेस इतकी अडचणी होते की संन्यास घेतलेले लोक सुद्धा संन्यास सोडून गेले, किंवा ग्रस्त झाले, किंवा ते कुठे गेले पत्ता पण नाही लागला. संन्यासी लोक, आपण एखादा दीक्षित भक्त जर येत असेल किती चिंता करतो. संन्यास घेतलेला व्यक्ती सुद्धा तो इस्कॉन सोडून निघून जायचा. आणि कर्मी माणूस म्हणायचा. म्हणजे एखादा व्यक्ती आपण पाहतो की एखादा भक्त किंवा एखादा ब्रह्मचारी साफरान कपडे काढतो वगैरे, पण ग्रस्त होतो, भक्ती करतो. पण अक्षर संन्यासी त्यावेळेचे लोक, संन्यास घेतलेले लोक पॅन्ट शर्ट घालायचे, कंठीमाळा काढून टाकायचे आणि नॉनव्हेज पण खायचे. म्हणजे अशा वेळी प्रभुपाद किती त्रास व्हायचे बरं का. विचार करा, तुमचा एखादा विद्यार्थी असेल, एखादा जवळचा आपला गुरुभाव असेल, कोण दीक्षित भक्त असेल, आणि तो जर जपच करत नसेल किंवा भक्तीच करत नसेल, चार नियम पालन करत नसेल, किती आपलं दुःख वाटतं की नाही? पण प्रभुपाद शिष्य लोकच निघून जायचे त्यावेळेस. का बर? कारण नवीन संस्था पण होती. मान्य आहे, प्रभुपाद संस्था नवीन होती, भक्त पण नवीनच होते, त्यामुळे प्रचाराची गरज होती, प्रभू संन्यास दिले होते. आता तर संन्यास घ्यायचा म्हणलं तर शक्यच नाही. संन्यास घेण्यासाठी संन्यासीला संन्यास घ्यावा लागेल, त्या संन्यास पासून एवढं अवघड आहे. पण पूर्वी प्रभुपादांनी दिली संन्यास लोकांना, पण त्यावेळी असे खूप लोक पतन व्हायचे. पण असं काय होतं की ते लोक परत पण यायचे बरं का. प्रभुपाद त्यांना एक्सेप्ट करायचे बरं का. काही संन्यासी होते, ते निघून गेले, लग्न केलं, बायकोला घेऊन आले, प्रभुपाद त्यांना पण एक्सेप्ट केलं, परत त्यांना पण भक्ती सेवेत लावलं. असं जे काय असो, पूर्वीच्या काळाचे विचार केलं तर खूप परिस्थिती बिकट होती इस्कॉनची, किंवा खूप नाजूक होती. पण श्रील प्रभुपादची कष्टाचं फळ म्हणजे आज इस्कॉन एवढं स्ट्रॉंग आहे की पाहू शकतो की हजारो भक्त झाले, हजारो ब्रह्मचारी झाले, हजारो ठिकाणी प्रचार चालू आहे. फक्त आपल्याला आता प्रचार तर वाढवायचे आपल्याला, पण हे जे क्लासेस होतात ना, हे क्लासेस प्रभुपादांचा चिंता मिटवण्यासाठी, प्रभुपादाची भीती लांब घालवण्यासाठी शुक्रवारचा क्लास आहे. मला भीती वाटते का? प्रभुपाद म्हणतात की दुधामध्ये पाणी वाढलं तर दुधाचा काही का अर्थ नाही, दुधाला उकळण्याची गरज आहे. कारण का, भक्त वाढले, त्याची प्रॉपर काळजी नाही घेतली ना हो, किती किती अडचण येते. आणि बघा की व्यक्तीला किती काळजी, आध्यात्मिक काळजी खूप महत्वाची आहे बरं का. जसं की लहान मुलं, आई वडील लहान असताना मुलांची काळजी घेतात, मोठे झाल्यावर काळजी घेत नाहीत का, स्वतः पायावर उभे राहतात. पण कृष्ण भावनेमध्ये असं आहे की माणूस म्हातारा जरी झालं तरी स्वतः पायावर उभा राहत नाही का. किंवा प्रत्येक क्षणी कोणीतरी त्याला मार्गदर्शन करणारा माणूस लागतो बरं का. आता आम्ही तुमच्या समोर आहेत, मी तुम्हाला काही लोकांना मार्गदर्शन करतो, पण आम्हाला जर पाहिलं गेलं, असं लई कोणी मोठे लोक नाही की मार्गदर्शन करणार. प्रत्येक माणूस इतकं बिझी राहतो की त्यांना विचारायला पण, त्यांना बोलायचं वेळ नसते. आता आम्ही मंदिरामध्ये राहतो, 5-6 7-8 डिवोटी इतके व्यस्त राहतात की प्रत्येक व्यक्ती आपल्या सेवेत इतकं व्यस्त राहतो की आज आमच्या मंदिरामध्ये जन्माष्टमी आता जवळ आली, आता कलेक्शनला पण जायचं आहे, किंवा मंदिरात मॉर्निंग प्रोग्राम पण चालू आहे, किंवा ते वैकुंठ द्वार सुद्धा बनवत आहे, किंवा आता बरेच भक्त ब्रह्मचारी वाड्याला पण गेले प्रचार, म्हणजे ब्रह्मचारी ट्रेनिंगसाठी. असे अनेक, म्हणजे 2-3च भक्त मंदिरामध्ये. उठल्यापासून आम्ही आज सकाळी मी लवकर उठलो, 16 माळा सकाळी लवकर झाले म्हणजे म्हणा, 6:30 वाजेपर्यंत 16 माळा 17 माळा झाले. नंतर माळा झालेच नाही म्हणजे, कारण का, मग नंतर कुकिंग सेवा होती, किचन सेवा होती, नंतर मग अकाउंट सेवा होती, मग कोणी येऊन भेटू लागले, मग असं करता करता दुपारी 1 तास रेस्ट केल्यानंतर लगेच मग चारची भगवंत सेवा होती. चारची सेवा झाली की लगेच कलेक्शन गेलो होतो, कलेक्शन झालं की लगेच आलं परत क्लास. शेड्यूल मध्ये इतकं व्यस्त होतं की अक्षरशः आज दिवसभरामध्ये 30 मिनिटं सुद्धा असं इकडे फिरायला पण वेळ नाही भेटला, म्हणजे इतकं व्यस्त होतो. पण एक चांगली गोष्ट ही वाटली की सकाळी म्हणजे 17-18 माळा झाले एका ठिकाणी बसून, ते आनंद वाटते.
साधना झाली नसती तर आज म्हणजे इतकं माइंड डिस्टर्ब झालं असतं की म्हणजे प्रत्येकाला पर्सनली असतं. साधना नाही झाली की व्यक्ती विचलित होतो. त्यामुळे मी खूप काळजी घेतो स्वतः जेव्हा मी पहाटे म्हणजे मी असं म्हणत नाही, पण मी पहाटे शक्यतो 16 माळा करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून मला माहिती आहे दिवसभर इतकं व्यस्त राहतो आपण की वेळ भेटतच नाही. कारण भलेही आपण मोठ्या पदावर वगैरे असेल तरी बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतं. असं आहे, झाडू मारणार फक्त असं झाडू मारावं लागतं किंवा पुजारी असेल पुजारी सेवा करावं लागतं. सगळी गोष्टी कराव्या लागतं. आपल्याशिवाय म्हणजे असं नाही की बाबा सगळी गोष्टी त्यामुळे कुठं कमी तिकडे आपण करावं लागतं सेवा. त्यामुळे कुठली सेवा कधी येते कुठली सेवा कधी येते सांगता येत नाही. त्यामुळे भक्त संख्या वाढवणं खूप महत्वाचं आहे. जसं मोठं मंदिरं बांधणं प्रभुपाद स्वतः म्हणतात की मोठे मंदिरं बांधण्यापेक्षा भक्त वाढवा. आणि भक्तांची मंदिरात शोभा कशाने वाढते? मंदिरात शोभा भक्ताने वाढते. जर भक्तच नसेल तर काय सेवा होणार? आपल्या राधा गोविंदच्या मंदिरामध्ये रोज 50 भक्त लागतात. सेवेला 50 ड्युटी लागतात बरं का. 50 ड्युटी म्हणजे काय? सकाळी भगवंताला उठवणारा पुजारी वेगळं, ड्रेसिंग करणारे 2 पुजारी असतात आणि छोट्या भगवंतासाठी 2 पुजारी असतात. 8 वाजता भोग लावणारा भक्त वेगळा असतो. कुकिंग करण्यासाठी 2-3 भक्त लागतात सकाळी. परत 12 वाजता भोग लावणारा भक्त वेगळं. राजभोग बनवून 3-4 माताजी लागतात. परत भगवंताचा हार बनवण्यासाठी 5-6 माताजी लागतात. फुलं तोडण्यासाठी 2 माणसं, फुलं घेऊन यायला 2 माणसं. त्यानंतर संध्याकाळी कुकिंग करणार माणसं वेगळं, रात्री भगवंताला बालभोग बनवणार ते वेगळं. सगळं अभ्यास केलं तर लय मोठे भक्त लागतात. सर्व गोष्टी म्हणजे 50 लोकांचे जर काम जर 7-8 लोकांनी 10 लोकांनी केले लोड वाढते की नाही. आणि ते जास्त काळ करू शकत नाही. एखादा भक्त समजा एवढं शुद्ध नसल्यावर म्हणजे माझ्यासारखा जर व्यक्ती असेल तर तो कंटिन्यू एक सेवा करू शकत नाही. तर मला म्हणले तू वर्षभर काय कर 4 वर्ष भगवंताला उठव. ते लय अवघड होतं मला का? कारण तेवढं त्या स्तरात नसल्यामुळे ना आपण मग काय होतं मी 6 महिने उठवणार नंतर मग मी खूप डिस्टर्ब होणार आणि नंतर मी सगळं कंटाळा होऊन मी सोडून जाणार. त्यामुळे ना भक्ताला सेवा पण पाहिजे बरं का असं नाही की सेवा नाही करायची. प्रभुपाद तर म्हणायचे 8 घंटे सेवा व्हायलाच पाहिजे भक्तांची. पण 8 घंटा शरीरासाठी, 8 घंटा साधनेसाठी, 8 घंटा साधना, 8 घंटा शरीरासाठी, 8 घंटा सेवेसाठी असं प्रभुपाद म्हणायचे. 8 ते 24. 8 घंटे आपली साधना पण होत नाही, 8 घंटा झोप पण होत नाही, 8 घंटा आपली सेवा पण होत नाही. आपलं खूप वेळ असं वाया जातं बरं का. आणि परत म्हणतो प्रभू वेळेस जर आपण कधी विचारलं साधनेला एवढं का असं होतंय. सर्वांनी प्रयत्न करा दीक्षित भक्तांनी. आता पाहतो की आमचे काही मुलं आहेत मी पाहतो सकाळी सकाळी 7 वाजता 7:30 ते 16 होतात मुलांचे काही मुलांचे. तर तुम्ही कसं आहे काही लोक ग्रस्त आहात काही लोकांना रात्री यायला झोपायला उशीर होतो मान्य आहे, सगळी गोष्टी आहेत पण प्रयत्न करा की 16 माळा सकाळीच करण्याचा. जर दीड तासात 16 माळा होत असेल आणि काही काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायचे जसं की सकाळच्या तुमच्या मंदिरामध्ये जर रोज तुम्ही घरी सिंगल असाल तर मंगलारती करत काही गरज नाही म्हणजे पटकन काही काही गोष्टी आहेत ना कॉम्प्रोमाइज सिंपल करायचं आधी. मग नंतर पहिले जपाकडे जास्त लक्ष द्या कारण ते बॉईल द मिल्क मध्ये सगळ्यात जास्त बॉईल करणारा प्रोसेस म्हणजे जपा. जपाला एवढं चांगलं बॉईल म्हणजे जपाला एवढं चांगलं करू तेवढं आपलं म्हणजे हे काय होणार आपलं दूध घट्ट होणार. आणि जे घट्ट दूध आहे ना मग ते रबडी बनणार आणि रबडी झालं म्हणजे जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे आणि ते गोड पण असतं बरं का. तुम्ही कधी कधी मसाला दूध पितो आपण नाही का वृंदावनला वगैरे नाही का. एवढे मोठे ग्लास देतात ते 30 रुपयाला ग्लास इतकं छान दूध असते ना दूध पिले की प्रसन्न गोड पण आहे. प्रभात असं लिहितात की ते घट्ट केलेलं दूध गोड पण वाटतं. जर दुधात साखर नाही टाकलं तरी गोड वाटतं त्या अं, घट्ट दुधामध्ये. आणि ते जर दूध जर घट्ट असेल आणि गरम असेल तर प्रभुपाद म्हणतात की ते बुद्धीपर्यंत पोहोचते. आणि दूध घट्ट करण्यासाठी आणि गरम करण्यासाठी त्याला चुलीवर ठेवावं लागतं. जर चुलीवर ठेवायचं म्हणजे तपस्या आहे दुधाला तपस्या आहे. ते गोष्ट आठवते की यशोदामाई आपण चुलीवर दूध ठेवली होती. पण दूध पण ट्रान्सडेंट दूध होतं ते. दूध पण काय विचार करतोय जर कृष्णाने जर आम्हाला नाही पिलं तर आपण कशाला जगायचं आपण. पण त्या दामोदर लिहिल्यावर दूध सुद्धा काय होतोय ओव्हरफ्लो होतो चाललंय दूध पण. असे आचार्य म्हणतात की दूध सुद्धा आत्महत्या करतो जर कृष्ण जर मला पित नसेल तर मी कशाला जगू. दूध दूध सुद्धा वर येऊन ते चुलीमध्ये चाललं होतं. यशोदा माया त्या दुधाला वाचवते परत खाली ठेवते. अशाप्रमाणे आपण आपलं कृष्ण भक्ती सुद्धा एक दुधाप्रमाणे आहे प्रभुपाद म्हणतात बरं का. म्हणजे कंपॅरिझन एक कृष्ण भक्ती दुधाप्रमाणे आहे. तर या दुधाला जपून ठेवण्यासाठी सीतामाता काय करायची 8-8 दिवस दुधाला टिकून ठेवायची का सकाळी संध्याकाळी गरम करायची. दुधाला स्पर्श करत नव्हती. हम्म. तर आपण सुद्धा जर साधना सकाळी संध्याकाळी जर चांगलं केलं संध्याकाळी जसं की मॉर्निंग फॉर कृष्णा डे फॉर वर्क इव्हनिंग फॉर फॅमिली असं म्हणजे काही फॉर्म्युला असतात किंवा विद्यार्थ्याला काय
डे फॉर मॉर्निंग फॉर कृष्णा, डे फॉर कॉलेज. असं काही मुलांसाठी फॉर्म्युला. काय फॉर्म्युला बनवा की सकाळी दूध गरम करा, संध्याकाळी दूध गरम करा. सकाळी जपाने दूध गरम करायचं, संध्याकाळी रिडिंग असेल, वाचन असेल, साधना असेल, त्याच्याने दूध गरम करायचं. म्हणजे दोन प्रकारे आपलं दूध गरम होऊ शकते. की सकाळी सुद्धा रिडिंग करा, सकाळी साधना चांगलं करा, संध्याकाळी थोडं कृष्णबुक वाचा, गीता वाचा. म्हणजे सकाळी संध्याकाळी दुधाला गरम केलं की दूध हळूहळू घट्ट होत जाणार. आणि घट्ट दूध काय होणार, पुढे जाऊन ते तूप बनणार. ते तूप म्हणलं की तुपाचे किती मोठे गुण. तूप म्हणजे तुपाने अनेक रोग नष्ट होतात. तूप पिल्यावर अनेक मोठमोठे रोग सुद्धा नष्ट होतात. असं आपले कृष्ण भावना जर आपलं घट्ट झालं तुपासारखं, आपली कृष्ण भक्ती, मग त्या कृष्ण भक्ती किती सुंदर बनणार आहे. असं एक अनॉलॉजी प्रभुपादांनी दिले बरं का. यावर तुमचं काय कॉमेंट्स आहेत, काय तुमचं काय म्हणणं आहे, किंवा काय प्रश्न असेल या गोष्टीवर, म्हणजे तुमचं काय ओपिनियन. की रोज दूध मी पण काय करतोय, दुधाला बॉईल करतोय की दुधाला बॉईल करताना काळजी घ्यायचं दुधाला. जर दूध तुम्ही जर एक दोन दिवस गरम नाही केलं आणि तिसऱ्या दिवशी काय दूध फुटणार की नाही गरम करायला ठेवल्यावर. असं आपण साधनेकडे लक्ष नाही दिलं आणि दूध फुटल्यावर काहीच कामाचं नाही. तर या गोष्टीवर तुमचं काय मत आहे, तर तुम्हाला काय म्हणायचं. एक 10 मिनिटं आहेत, 10-15-20 मिनिटं आहेत. बोलायला खूप गोष्टी आहेत बरं का, पण तुमचं काय काय मत पण ऐकायचं आहे. किंवा तुम्हाला काय वाटलं आजच्या क्लासमध्ये, तुम्ही कसं त्या गोष्टीला, प्रभुपाद काय म्हणतात त्या गोष्टीला तुम्ही कसं घेता. हे पण काही डिवोटी या ठिकाणी दीक्षित भक्त आहेत, ते सांगू शकतात की तुम्हाला ही गोष्टी आपल्याला कसं घ्यायचं आपल्याला. ओके. कोणाकोणाचं काय ओपिनियन, थोडं व्हिडिओ चालू करून बोलू शकता. माझं लाईट गेलं तरी व्हिडिओ चालू आहे बरं का माझा. किंवा असं व्हिडिओ बंद असेल तर काय अडचण नाही, पण तुमचं ओपिनियन सांगा बॉईल द मिल्कवर. कोण कोण सांगणार. ओके, जे व्हिडिओ चालू आहे ते सांगू शकता, नंतर व्हिडिओ सांगू शकतात. ओके, अंतर्यामी किंवा मधुर गौर किंवा मी, बॉईल द मिल्कचं थोडं हे सांगा ना, तुमचं काय मत आहे. हा, बोल ना मधुर गौर. हरे कृष्णा पुन्हा. तर धन्यवाद. आज सुंदर असा क्लास दिला पृथ्वीने. तर आज मला बॉइल्ड मिल्क ह्या विषयावर ही गोष्ट आवडली की प्रशिक्षणाची खूप गरज आहे. प्रशिक्षण आणि साधना सकाळी आणि संध्याकाळी हे म्हटलंय की सकाळी तुम्ही जप करू शकता आणि संध्याकाळी रीडिंग करू शकता. ह्या दोन गोष्टी मला खूप आवडल्या आणि ह्या दोन गोष्टी मी माझ्या जीवनात लागू करण्याचा माझा प्रयत्न आहे. हरे ओके, अंतर्यामी. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभू, दंडवत प्रणाम. धन्यवाद. हा हा, अमोल शिवाय प्रभू. आता कोण बोलते, अमोल बोलते का. हा ओके. हा, ते माईक. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हा धन्यवाद, बोल ना बोल ना. प्रभूजी नक्कीच, कारण का आपण आपल्या जर माळा व्यवस्थित झाल्या नाही तर आपल्याला काहीतरी त्रास झाला तरी आपण म्हणजे मनात ते एक ते शंकाच होते की नाही आपल्या आज 16 माळा झाल्या नाहीत, काहीतरी त्याच्यामुळे झालंय सगळं. असं नक्की हम्म. म्हणजे मनात एक अशी हे होते, म्हणजे आतून एक म्हणजे एक असा ते आवाज येतो की नाही आज 16 माळा झाल्या नाही तुझे, म्हणून तुला त्रास व्हायला लागला. बरोबर आहे. त्या गोष्टी अनुभवते, म्हणजे एक असा अनुभवचं म्हणजे आपोआप म्हणजे अनुभवते एक प्रकारे. म्हणजे आपल्या लक्षात येते, मनातून आपल्याला एक आवाज येतो की नाही आज 16 माळा व्यवस्थित झाले नाही तुझे, तेव्हा म्हणून तुला त्रास होतो. हम्म. म्हणून आपलं दूध सकाळी संध्याकाळी गरम करायचं आपल्याला. दूध फुटू द्यायचं नाही बरं का. नक्कीच. ओके. नक्कीच. ओके, दंड. चालेल. धन्यवाद. हा, श्रीनाथ गोविंद. श्रीनाथ गोविंद प्रभू. हरे ओके, कृष्णा प्रभू. बोल ना. मला ते बॉईल द मिल्क ह्या कन्सेप्टून हे लक्षात आलं की डेली जपा टॉक केलं पाहिजे, एका जागेवर बसून जप करणे गुरु महाराज सोबत आणि जपा टॉक, भागवतम क्लास, मॉर्निंग प्रोग्राम ठीक असल्यानंतर आणि 16 माळा एका जागेवर जप केल्यानंतर सगळं काही ठीक होऊ शकतं. म्हणजे आपली प्युरिटी होऊ शकते, साधना सुधरू शकते. हरे कृष्ण. अजून कोण आहेत का. आज बरेच बघता, 28 बघतायत आज. बोला बोला. हरे कृष्णा प्रभू, दंडवत. तर धन्यवाद. आजचं जे टॉपिक होतं ते खूप सुंदर आहे. म्हणजे आपण मागच्या खूप दिवसांपासून हे सेशन चालू केले, खूप जण भक्त ऐकत आहेत, पण जे काउंटिंग आहे त्यामध्ये कमी जास्त व्हायला लागलंय. मग
तुमचा जे पॉइंट होतं, जे आहेत भक्त ते तरी म्हणजे बॉईल व्हायला पाहिजे. नवीन भक्त तर हम्म. येतील जातील, पण जे आहेत ते बॉईल झालं तर पुढच्या प्रचारासाठी आपण विचार करू शकतो. पॉइंट खूप सुंदर होता. सर्वजण म्हणजे जसं एक शरीराचं डॉक्टरकडे गेलं, कोण सांगते हात, कोण सांगते पाय, कोण सांगते डोळे, पण या पूर्ण शरीराचा मेन सेंटर पॉइंट आहे आपला हार्ट, आपला आत्मा. त्याचं डॉक्टर भेटणं खूप अवघड आहे. तसंच त्याचप्रमाणे भक्ती असं करायचं तसं करायचं, पण मेन पॉइंट जे आहे, जे बॉइलिंग, ज्याला मॉर्निंग जपा आहे, ते खूप गरजेचं आहे जीवनात. कारण प्रत्येकाला तिलक लावल्यावर, चांगलं धोती कुर्ता घातल्यावर सर्वांना वाटतं हा चांगला भक्त आहे, पण त्याची काय स्थिती आहे ते सकाळी जप करायला बसल्यावर कळते भक्तीमध्ये काय स्थिती आहे. हे खूप म्हणजे आतील गोष्ट आहे. बॉटम बॉटम ऑफ द हार्ट काय चालू ते गोष्ट आहे. खूप सुंदर पॉइंट होता प्रोजी. म्हणजे प्रत्येकाने प्रचार तर कोणीही करू शकतो, पण स्वतःला भक्तीमध्ये टिकवून ठेवणं ते खूप गरजेचं आहे. प्रपात लीलामृत मध्ये पण मी वाचत होतो. प्रपात तेच सांगतात की भक्तीमध्ये येणं अवघड नाहीये, भक्तीमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे. भक्तीमध्ये टिकून राहणं म्हणजे आपल्याला नेहमी बॉईल करता राहणं, ते खूप अवघड आहे. त्यामुळे आपण जर असंच करत राहिलो तर प्रपातांची काही इच्छा होत आहे, ते इच्छा आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे आपण एक चांगलं भक्त बनवू शकतो. तर आजचा पॉइंट खूप सुंदर होता. तर धन्यवाद प्रभूजी. आजच्या पॉइंट मध्ये समजलं की म्हणजे प्रचार करणं तर गरजेचं आहे, पण स्वतः भक्तीमध्ये टिकून राहणं पण अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतरच आपण प्रचार करू शकतो. तर मी देखील प्रयत्न करेन तुम्ही सांगितलेल्या गोष्टीत. हरे कृष्ण. नक्की नक्की. ओके, अमोल बघतो काय आवडलं आजच्या क्लासमध्ये, काय point वगैरे? Okay. बोल बोल अमोल. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. धन्यवाद. तुझी साधना खूप महत्वाची आहे, कारण की मला अनुभव आहे. मी ज्या टायमाला मंदिरात राहायचो त्या टायमाला जी साधना होत होती आणि आत्ताची साधना, त्याच्यामध्ये फरक पडतो. जेव्हा मंदिरात जी साधना होत होती ती एक वेगळीच ऊर्जा असायची, आणि आत्ताची जी साधना होती साधना होती, जप होतो, पण जो सकाळी जो तुम्ही जसं म्हणता दूध उकळायचं, त्याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर हळूहळू हळूहळू थोडी साधना येऊन ती, आणि ते सकाळी जर उठलं तर त्याच्यात सुधारणा होती, अवश्यच होती. आता मी सकाळी जर उठलो, या महिन्यात कंटिन्यू सकाळी उठतोय, तर जप फरक पडतोय प्रभूजी. आणि ते कंटिन्यूता आणि सातत्य पाहिजेच, आणि त्यानंतरच आपलं थोडी तरी प्युरिटी आणि भक्ती स्थिर होऊ शकते. हरे कृष्ण. खूप छान. आणि सत्य पण आहे बरं का, साधनेमुळे आता ते सगळे भक्तांना अनुभव आहे की जपा स्कोर जसं आपण सुरू झाली तेव्हापासून खरंच भक्तांमध्ये खूप चांगले असे पक्के झालेत ते. म्हणजे साधनेमध्ये मी पाहतोय की सगळे एकदम स्टॉप वॉच लावून इतकं सुंदर साधना वगैरे चालू आहे. हे श्रेय आहे गुरु महाराजांना बरं का. पण तुमच्यामुळे मी टिकून आहे, माझ्यामुळे तुम्ही टिकून आहात. म्हणजे एकमेकाला बघून जसं मी स्कोर टाकतो, सगळे मुलं पाहतील, म्हणजे मुलं पाहतील म्हणून टाकतो, आणि तुम्ही टाकता प्रभूजी पाहतील म्हणून. ऍक्च्युली आमच्या वरचे लय बिजी असतात, त्यामुळे कोणाला पाठवायचं करू म्हणा. मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही मला पाठवता, त्यामुळे एकमेकाचे सहाय्य करू अवघे सुख म्हणतं नाही का. असं छान, खूप आयडिया, खूप सुंदर वाटलं आपलं अमोल भक्त प्रभूंचा. ओके रामानंद प्रभू. आणि आहे अजून पटपट आपण 10 मिनिट आपल्याकडे. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. सर्व धन्यवाद. दंडवत प्रणाम. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तुमचा संघस्थान जे लाभत आहे आम्हाला हमेशा, आणि असंच मार्गदर्शन राहावं. जसं तुम्ही आता म्हणलात किंवा तुम्ही मला जप पाठवत जा, मी तुम्हाला जप पाठवतो. म्हणजे हे एकमेकांना प्रेरणा मिळते ह्याच्यातून. आणि महत्वाचं म्हणजे जसं खूप सांगतात की बॉईल मिल्क समजा, तर ते आपण दूध उकळलं पाहिजे. आणि आपण आता समजा आम्ही तर गृहस्थ आहोत, तर आपण गृहस्थी जे आहोत समजा, तर ते आध्यात्मिक जीवनातच ती गोष्ट लागू होत नाही, तर भौतिक जीवन जगत असताना ती पण गोष्ट लागू होते. जसं की आपण भौतिक जीवन जगत असताना कुठलीच गोष्ट कॉम्प्रोमाइज करत नाहीत. समजा ड्युटीवाला असेल तर राईट टाइम ड्युटीला जाणार, व्यापारी असेल तर राईट टाइम व्यापारासाठी दुकान उघडणार, शाळेचा विद्यार्थी असेल तर राईट टाइमला शाळेला जाणार. म्हणजे जे जीवन जगण्याची शैली आहे, भौतिक जीवन जगण्याची, तिथं आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. तसंच आपण आध्यात्मिक जीवनामध्ये देखील कॉम्प्रोमाइज केलं नाही पाहिजे. ह्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं.
जसं प्रभुपाद सांगतात की आता विठला तुम्ही सांगितले की सकाळी लोक जप छान होतं त्यांचा आणि त्यांना खूप छान वाटतंय. तर हे सर्वांसाठीच योग्य आहे. कारण मी बरेच वेळेस सकाळी जप करतो, परंतु काही कारणास्तव होत नाही. परंतु जे सकाळचा जप आहे ती प्रिओरिटी आहे आणि तो जो दिवसभर देणारी ऊर्जा आहे ती खूप महत्वाची आहे आणि ती ऊर्जा मिळते त्याच्यामध्ये. आणि साधना आणि तपस्या तर आवश्यकच आहे. आणि आपण थोडस जीवनामध्ये बदल करायला गेलो समजा आध्यात्मिक जीवनात, जसं प्रभुपाद सांगतात किंवा बॉईल द मिल्क, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण त्याचं माइंड मध्ये ठेवलं की आपल्याला मिल्क बॉईल करायचंय, तर ते आपण करू शकतो. कारण आपल्याला ती आध्यात्मिक जीवन जगत असताना भौतिक जीवनात आपण आहोत, पण आध्यात्मिक जीवन ती सांगड घालणं तेवढंच महत्वाचं आहे असं वाटतं मला. हरे कृष्ण. खूप छान. आणि कोणी अनुभव सौंदर्य किंवा अजून कोण दीक्षित भक्त किंवा बाकीचे कोणी? दंडोत धन्यवाद. तुझ्या आजच्या सेक्शनमधून एवढंच कळतंय किंवा आपल्याला एक तर भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी एक तर सकाळचा मॉर्निंग जप आणि बुक रिडिंग हे खूप महत्वाचं आहे. तर यातून मी नेहमी दररोज प्रयत्न करेन की माझा जप जेवढं तेवढं ब्रह्ममुहूर्तामध्येच पूर्ण करेन आणि नक्की रात्री झोपण्याच्या अगोदर करून आपण प्रभुपादांची बुक रिडिंग करेन. हरे कृष्ण. अनुभव सौंदर्य सकाळी स्कोर येते बरं का त्याचं पण, म्हणजे टाकतो तो पण 7, 7:30, 8 वाजेपर्यंत 16 वेळा टाकतो तो पण. चांगले, मला पण आवडलं. प्रयत्न करा. ज्याविषयी म्हणजे 16 वेळा सकाळी होत नाहीत ना, मला लय डिस्टर्ब होतो. मग नंतर म्हणजे 10, 11, 12 वाजता टाकायचं म्हणलं नको वाटतं. म्हणजे सकाळी स्कोर टाकण्याचा आनंद आहे ना, ते करोडपती व्यक्तीकडे जे पैसे आल्याचा आनंद मिळतो ना एखाद्या करोडपती व्यक्तीला पैसे मिळण्याचा आनंद मिळतो, तसा आनंद सगळं स्कोर टाकण्यामध्ये वाटतं. म्हणजे आपण असं एक खरंच त्या 16 माळा झाला जे आनंद मिळतो ना, त्या आनंदाची तुलना पैशाने पण करता येत नाही. आणि ते ब्रह्ममुहूर्तात झालेले. कधी कधी मला खूप असं सकाळी थोडं उशिरा उठलो की इतकं टेन्शन होतं ना, बापरे आता कसं होणार माझं, कसं होणार, म्हणजे लय असा त्रास होतो की आता पुढचं साधना कसं करू, कसं, कारण पुढची सेवा पण असतात आपल्या पुढे, कुकिंग करणं, हे करणं, ते करणं. त्यामुळे मला असं वाटतं की मी रोज प्रयत्न कर 6:15 वाजेपर्यंत 16 माळा कसंही करून मला पूर्ण करायचे. त्या हिशोबाने मंगळाच्या आधी 8, 10 माळा होतात, नंतर मंगळाच्या आधी परत 8, 10 माळा होतात. असे करून म्हणजे चांगलं आहे. अनुभव सौंदर्य पण रोज 16 माळा सकाळीच करत असतो आपण. ते एकमेकाला बघून इन्स्पिरेशन मिळतो. ओके, छान. सीताराम आणि कोण आहेत का बोलणारे किंवा काय काय आवडलं किंवा? आमचं ओम पण आहे, हरे कृष्ण ओजेश. प्रभू. दंडवत प्रणाम. ओके, अरे बोल ना. सीताराम. आजचा विषय खूप आवडला प्रभूजी. माझं म्हणजे कधी कधी होता सकाळी, क्वचितच होता, म्हणजे महिन्यातून 2-3 वेळा होत असतील. प्रयत्न करतो. आणि असं नाही की सकाळी म्हणजे आपलं फक्त आध्यात्मिकच, तर भौतिक याच्यात पण आपल्याला खूप फायदा होतो. मी बघितलंय जेव्हा माझा पेपर असतो तेव्हा मी मोस्ट ऑफ टाइम सकाळी जप करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लवकर 6च्या आधी ब्रह्ममुहूर्तामध्येच 16 माळा कंप्लीट करण्याचा. आणि ते पेपरला पण खूप त्याचा फायदा होतो, म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं त्यामुळं. आणि बाकी आपली साधना जर चांगली असली तर प्युरिफिकेशन होत असतं आपलं, आणि जपामध्ये टेस्ट पण वाढत जाते. जसं जेव्हा आपण सकाळी जप करतो तर अजून टेस्ट वाढत जाते आणि आपण अजून जप करण्यासाठी प्रेरित होतो. तर हा पॉइंट खूप छान होता, बॉइलिंग द मिल्क. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. अरे बोल. मी पाहिलं आमच्या पंढरपूरला बेचचे मुलं, ते जुने मधुरगोरला माहिती असेल, धनुराजन वगैरे असताना ते मुलं पेपर असो काही असो पण 16 माळा जप करूनच कॉलेजला जायचे. त्याने इतकं छान मेंटेन केलं होतं ना, सगळे मुलं दीक्षा झाले, सगळे खूप छान शुद्ध भक्त झाले पोरं, सकाळी साधना करून करायचे ना. तर मी असं वाटतं मला की सकाळी जर तुमचे 7 वाजेपर्यंत 16 माळा झाले, त्या जपाला तुम्ही 1 ते 10 पैकी 9 मार्क देऊ शकता किंवा 10 पैकी 10 देऊ शकता. 12च्या आत झाले तर 50 मार्क देऊ शकता. 12 ते संध्याकाळी 6च्या आत झालं तर मग ते 70 मार्क, किंवा रात्री 10, 11च्या मग त्याला 0 मार्क द्यायला पाहिजे असं वाटतं मला स्वतःलाच. आपण नाही का, शक्यतो प्रयत्नच करा की सकाळी 16 माळा कसं करता येईल ते प्लॅनिंग जर केलं ना, आणि पॉसिबल आहे बरं का, म्हणजे केलं तर होतं. अक्षरशः मुलं एक्झाम द्यायला जाताना सुद्धा आम्ही 16 माळा करून जायचे. म्हणजे धनुराज अर्जुन प्रभू असेल, ते काय यज्ञ पुरुष, बरेच मुलं होते, दिवेदाम वगैरे, ते एक्झाम 16 माळा करून जायचे ते मुलं एक्झामच्या दिवशी पण. बरं का, एरवी तर आहेच म्हणा, एक्झामच्या दिवशी पण. ओके, आणि कोणाला बोलायचं का किंवा त्यावर आजचं रुद्र, ओम, आहे का अजून कोणी ऐकणार आहे? ओके, राहुल पण आहे, बरेच आहेत डिवोटी. ओके, कोणी बोलणार का? अच्छा बोला. श्रीनाथ गोविंद प्रभू. हा बोला, अरे बोल.
हरे नाही कृष्णा प्रभू, मला वाटतं की सर्वांनी रोज जपा टॉक एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जपा टॉक एक रोज केलं पाहिजे. हो गुरु ना, महाराज. जपाटा खूप खूप महत्वाचं आहे. गुरु महाराज सोबत संघ एकतर तुम्हाला भक्त संघ मिळत नाही, तर महाराज सोबत सुद्धा थोडासा संघ मिळते आपल्याला. तर जपा टॉक सुद्धा तुम्ही नाही करू शकता. हा, सुवर्ण माधव प्रभू काय बोलणार आहे का तुम्ही अजून? ओके, आजचा क्लास विषयी. मधुकांत प्रभू, हरे कृष्णा प्रभूजी, शैलेंद्र दंडवत कृष्ण प्रणाम. प्रभू. हा चालेल, बोला बोला, कोण कोण आले ते बोला बोला. हरे हरे कृष्णा. सुवर्ण हा माधव प्रभू. हा, प्रभूजी, आजचा जो क्लास आहे हा खूप छान होता. आणि ह्या क्लासला पूर्णपणे मी स्वतःवर घेईल. कारण ह्या महिन्यामध्ये थोडीशी माझी तब्येत वीक होती, तेव्हापासून थोडासा सकाळचा जपा कमी झालेला आहे. तर थोडंसं म्हणजे दिवसभर पण आणि एवढं मन करत नाही, तर ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे ही गोष्ट आजपासून मनावर घेईन आणि ब्रह्ममुहूर्तावरच सकाळचा जप पूर्ण करून आणि साधनेमध्ये पण वाढतोय. मी हे करतो हे गोष्ट. कारण स्वतःचे हा काही एक बोला 15 बोला बोला. दिवसामध्ये थोडासा मला अनुभव आलेला आहे ह्या गोष्टीचा. ओके, हम्म. स्वतःची काळजी स्वतः घ्या. समजा तुम्हाला एक्झाम्पल काय, तुम्ही रामानंद गौरप्रभू आहेत, त्यांची साधना खूप चांगलं आहे. अशा भक्तांसोबत थोडंसं आपण त्यावेळेस चर्चा करू शकता, की काही प्रश्न असेल, काय समस्या असेल. म्हणजे एक्झाम्पल काय, प्रत्येक गोष्ट किंवा माझ्यापर्यंत किंवा इतर तुम्ही इतर तुमचे इक्वल जे मित्र असतील किंवा तुमचे सिनियर असतील, त्यांना थोडंसं जपाविषयी बोलू शकतो. प्रभू जसं जपामध्ये असं काय करू, तुम्ही करता, थोडं आम्हाला आयडिया द्या. एकमेकाला थोडं हे करा, म्हणजे काय म्हणतो आपण, चर्चा करा. तुम्हाला खूप छान वाटेल बरं का. आपण काय होतं, खूप वेळा इतकं ड्राय होऊन जातो ना, कोणाशी बोलत नाही आपण. साधना बोला, आपण बोला नाही, कधी बोला, तुम्ही चर्चा करा. प्रभूजी मग साधना चांगलं होऊ लागली, तुम्ही कसं होऊ लागली प्रभूजी, माझा थोडंसं मन विचलित होतं, बोलावं लागेल. हा, नाही का? खूप छान आहे, एकमेकाला मदत घ्या. ओके, आणि कोण होता? अनुपम सौंदर्य कोण होते बोलणारे? मधुकांत प्रभू, शैलेंद्र कृष्ण प्रभू. हा, ओके, शैलेंद्र कृष्ण, मधुकांत आहे. 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, बोल पटकन. हम्म. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद प्रणाम. दंड प्रणाम. प्रभूजी, जपा मॉर्निंग मध्ये झालेला खरंच खूप बेटर राहतो स्वतःसाठी. जसं तुम्ही म्हटलात की जे एकदम श्रीमंत माणूस असो त्याला आनंद फील होत नाही, तसा फील होतो. स्टार्टिंगला मॉर्निंगला होत होत्या 6:30च्या आत. तर खूप छान वाटायचं. आता 7च्या पुढे गेलं तरी खूप वेगळं वाटतं की एवढा टाइम होतोय म्हणून. तर अर्ध्या अर्धा तासाचा एवढा फरक पडतो, तर इव्हिनिंग आणि हो नाईटला ना, तर किती फरक पडत असेल. तर हो ना. खरंच मॉर्निंग मध्ये एकदम 6:15ला माझा क्लास चालू होतो गीता गोष्टचा. तर त्याच्या अगोदर तर चालेल, खूप छान वाटतं ते. सो, आणि बॉइलिंग द मिल्क ट्वाईस अ डे, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. संध्याकाळी रिडिंग्स किंवा जे ऑडिबल सेशन्स वगैरे आहेत ते चांगलं बॉइलिंग होतं राईट साधनामध्ये. ते खूप छान आहे. तर हेच, सकाळी रिडिंग होत नाही, फक्त चॅन्टिंग तर आहे रेग्युलरली. तो प्रयत्न करेल लवकरात लवकर व्हायची. हम्म. सकाळी रिडिंगचं काय एवढं म्हणजे नाही महत्वाचं, पण चांटिंगकडे कॉन्सन्ट्रेशन करा. म्हणजे प्रत्येक 5-5 मिनिटं तुम्हाला महत्वाचं. सकाळचं जे वेळ आहे ना, तुम्ही वाचवा, वेळेला वाचवा सकाळी. जसं कंजूस मारवाडी पैसे वाचवतो, तसं आपण सुद्धा सकाळी वेळेला वाचवायचं. एक एक मिनिटाकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक हातात घडी पण पाहिजे बरं का. प्रत्येक मिनिटाला घडी बघा, की वेळ कुठं चाललाय, कुठं चाललाय. मी सकाळी उठल्यावर ना इतकं फास्ट तयार होतो ना, की मी 20 ते 30 मिनिटात सगळं टॉयलेट, आंघोळ सगळं करून तिलक लावून रेडी होऊन मंदिरात जातो. कारण का, सकाळी प्रत्येक मिनिट सुद्धा जप करत, प्रत्येक मिनिटाला वाचवत वाचवत पण जप करत असतो. कारण का सकाळचा वेळ खूप मौल्यवान आहे बरं का. की सकाळचा वेळ जे आहे इतकं मौल्यवान आपल्यासाठी ब्रह्ममुहूर्तातला. त्यामुळे आपण जर असं स्वतः स्वतः गिल्टी वाटायला पाहिजे, अरे मी आज उशिरा उठलो, लय नुकसान झालं माझं, असं स्वतःला गिल्टी वाटणं खूप महत्वाचं आहे बरं का. ओके, मधुकांत आहे का अजून बोलणारे, कोण आहेत का? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. सर्व झालं वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. आजचा विषय खूप सुंदर होता प्रभूजी, बॉइलिंग द मिल्क. आणि याच्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की आपण या जीवनामध्ये अवलंबू शकतो. की आपण दुसऱ्याला प्रचार करण्याच्या अगोदर आपण स्वतः एक परफेक्ट भक्त बनलं पाहिजे. स्वतःला दुधासारखं आटवलं पाहिजे आणि रबडीसारखं गोड व्हायला पाहिजे. जेणेकरून आपण सोबतच्यांना पण सोबत घेऊन चालू शकतो. आणि त्याने आपले मतभेद पण कमी होतील. आणि आपण चांगल्या रीतीने एक वैष्णव कम्युनिटी पण बनवू शकतो.
आणि आपली साधना ही तर खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे की ज्यामुळे तर आपण भक्तीमध्ये टिकून राहतो. तर साधना ही सकाळी करण्याचा मी पण प्रयत्न करेल. माझं कधी कधी होतं थोडंसं कॉलेजमुळे मिसमॅच होतं, पण आय थिंक मी 14-15 माळा तर मॉर्निंगला कम्प्लीट करतोच. कधी कधी 1-2 माळा राहतात, तर इथून पुढे मी पण प्रयत्न करेल की 16 माळा तर सकाळी लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल मी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. ओके, 16 माळा म्हणजे 14-15 होता तर 2 माळा मागे पडतो, तर 5-10 मिनिट लवकर उठत जा म्हणजे जेणेकरून नाही का 16 माळा होतील असं प्लॅनिंग करू शकतो. आणि एक पॉईंट चांगलं होतं मधुकरांचं, की दूध घट्टा दिलं की गोड पण होतो. असं तपस्या केली की माणूस गोड पण होतो बरं का. आपली तपस्याने लोकांचं मन जिंकू शकतो. की आपली तपस्याने ऑटोमॅटिक सगळ्यांना गोड म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला बघून लोक गोड बोलतील किंवा तुम्हाला पाहिले की आकर्षित होतील, तुमचे संबंध वाढतील. आपली तपस्याने संबंध वाढतात. लय बोलक गोड बोलल्यावर सुद्धा काय अर्थ नाही. म्हणजे काही लोक नुसतं गोड बोलले असतात पण काहीच करत नाही. ते गोड बोलले काही कामाचं नाही. पण साधनाच्या माध्यमातून लोकांचं मन आकर्षित करून घ्यायचं. असे प्रभुपादांना बघून लोक भक्त बनायचे का, तेवढी साधना पण केली होती प्रभुपादांनी. खूप छान पॉईंट होतं मधुकांचं की रबडी गोड होते तपस्या केल्यावर तसं. ओके. काय तांबा जग अजून कोण बोलतात का? बलदेव सेवक, बलराम किंवा अजून कोण आहेत का बोलणारे? ओम पण आहे पण ते आवाज रेंज जात नाही त्याच्या घरी. ओके, कोण बोलणार आहेत का? आपण मग थांबूया सगळ्यांनी. आणि काय अनाउन्समेंट असेल, अनुभव सौंदर्य किंवा अंतर्यामी किंवा किंवा ते प्रत्येक रेकॉर्डिंग येते ना युट्यूबवर, बरेच माहिती कोण हो बघतात नाही, पण युट्यूबवर पण कधी बघा येते ना अंतर्यामी. हो हो Yes. ब्रोज. मागचे 2 आपण सेशनचं थोडं ते लॅपटॉपमुळे अपलोड नाही झालं, बाकीचे आहेत ब्रोज. ओके, थोडं लिंक पण पाठवत जा युट्यूबवर, म्हणजे बाकीचे ग्रुपमध्ये पण बघतील लोक. हो आणि हो मला वाटतं कोणतं सेवा पण घ्या, अंतर्याम किंवा आपलं अनुभव सौंदर्य, की किती लोक आज क्लासमध्ये होते थोडंसं ते अटेंडन्स टाकलं ना, म्हणजे बाकीचे पण मुलं बारे क्लास होता मी विसरलो किंवा रिमाइंडिंग करू शकतो. आता ठीक आहे, बॉईल द मिल्क आज स्टोरीज होतं जसं की कोण म्हणले अंतर्यामी म्हणत होतं की आई ते टिकून ठेवायचं आपल्याला. जवळपास 27-28 भक्त होते, आहेत ते. तेवढं तेवढं राहिलं ते समाधान. लई मोठी काय गरज नाही, पण बॉईल द मिल्क ठेवूया तुम्हाला मला स्वतःला वाचवण्यासाठी. आपले क्लास आहे. आपण स्वतः कृष्ण भावनेत जिवंत राहण्यासाठी आजचा क्लास आहे. म्हणजे मी बोलतो म्हणून नाही, कधी तुम्ही बोला कधी मी बोलतो, पण जे प्रभुपाद जे बोललेत ना, तुम्हाला मी स्क्रीनशॉट टाकतो पाहिजे तर ते म्हणजे खूप छान आहे. मी ते मला वाचून इतकं छान वाटलं, लेटर प्रभुपादांचं इतकं छान वाटलं ना, की चर्चा किंवा कृष्ण भावनेत भक्तांचे संपर्क आहे ना, हे तुम्हाला जिवंत टिकून ठेवते. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी प्रयत्न करा, जेवढं होईल तेवढं. असं काही नाही आता एवढं पैकी एवढं मुलं आले बाकीचे नाही आले म्हणून काय नाराज आम्ही नाहीये. कारण नाराज होऊन सुद्धा काय नाही म्हणा अर्थ. पण नेहमी लक्षात राहू द्या की आपण आपले वरिष्ठ काळजी घेत आहेत, वरिष्ठ तुमच्यासाठी एवढं करतात, त्याची खूप आपल्याला त्यांचं म्हणजे मी म्हणत नाही वरिष्ठ म्हणून, बाकी हे करणारे आंतर्यामी आहे, अनुपम सौंदर्य आहे किंवा आपलं मधुर गौर आहे किंवा बाकीचे डिवोटी एवढं प्रयत्न करून ते गोष्टी करतायत, म्हणजे त्यांना खूप मोठं योगदान आहे, खूप मोठी सेवा आहे बरं का. ती सेवा म्हणजे हे बॉईल द मिल्क करण्यासाठी गॅस सारखे ते काम करतायत, अग्नीसारखं ते ज्वलन ठेवतायत ते. फक्त आपल्याला त्या गॅसवर जाऊन बसायचं, चुलीवर जाऊन बसायचं. अशा प्रमाणे डिवोटी एवढी सेवा करतात. खूप खूप धन्यवाद त्या लोकांचं. म्हणजे इतकं छान मधुर गौर प्रत्येक रविवारी शुक्रवारी तयारी कोण करतात, हे सर्व गोष्टी करतात. आणि मी समाधान पण आहे बरं का. म्हणजे लई मोठी अपेक्षा नाही, लई मुलं यायला पाहिजे. जसं बॉईल द मिल्क जसं मी वाचलो, मला वाटलं 10 मुलं असेल तरी मी समाधान आहे, पण कंटिन्यू करूया. मध्ये मी तो डिस्टर्ब झालो होतो की बंद करून टाकूया, हे करून टाकू, पण अंतर्यामी म्हटलं नाही प्रभूजी, आपण असं करणं चांगलं नाही. कधी कधी नाही का, म्हणजे म्हणतात शॉर्ट टेम्परेचर माझं आहे त्याचं. लगेच वाटतं की बंद करून टाकू, पण असं नाही. काही काही त्रास होतात, सहन करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला नंतर खूप उशिरा कळतो, पण सहनशीलता खूप महत्वाचं आहे. तर आपण कंटिन्यू करूया. आणि हे सर्व श्रेय जे आहे आमच्या भक्तांना, खूप धन्यवाद, तुम्ही कंटिन्यू करत आहे. आणि माझी इच्छा पण आहे की एकच डिवोटी नाही, प्रत्येकाने बोलण्याची प्रयत्न करा. मी 15 मिनिटं का बोललो, कारण तुम्हाला पण सवय लागेल बोलण्याचं नाही का. कधी कधी एकच व्यक्ती बोलत राहतो, तुम्ही ऐकत राहता, त्यामध्ये आदान प्रदान होत नाही. त्यामुळे बोलायचं बिंदा 7 वर करा, 2 शब्द बोला, प्रभू मला आवडलं हे शब्द, हे वाक्य आवडलं. आपण प्रवचन 20च मिनिटं ठेवू, पण त्याला एक जरी आवडला शब्द, तुम्हाला एक वाक्य आवडलं, ते समाधान. ते म्हणजे आजच्या क्लासमध्ये बॉईल द मिल्क कधी पण आठवलं, प्रभू बॉईल द मिल्क बोलले होते, हे गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. 1 तास प्रवचन दिलं पण काहीच लक्षात नाही, तर तसं नाही व्हायला पाहिजे. तर खूप धन्यवाद. सर दीक्षित भक्त आहे त्या ठिकाणी. मला खूप छान वाटलं की मला म्हणजे गेल्या रविवारी पण मीच बोललो, शुक्रवारी पण, आज पण प्रजापतीचा होता क्लास पण तो बिझी होता. पण मी पण जास्तीत जास्त मला माझी पण इच्छा आहे की तुम्हाला सगळ्यांशी बोलावं, महिन्याला 2 वेळा तरी का होईना, पण आदान प्रदान व्हायला पाहिजे. तर नक्कीच मी जसं वेळ भेटेल तुम्हाला, कारण आपण बघतो
की इतकं बिझी राहतो ना, कधी फोनवर तुम्हाला पण बोलायचं म्हणलं तर तुम्ही बिझी, मी पण बिझी असतो. झूमच्या माध्यमाने एकत्र भेटायला एक संधी पण मिळतो नाही का. तर आपण भेटूया, कंटिन्यू करूया. आणि खूप धन्यवाद दीक्षित भक्तांना आणि सर्वांना. जन्माष्टमी पण जवळ आलेली आहे, सर्वांना जन्माष्टमी तयारी पण करायची आहे, सेवा करायची आहे किंवा थोडं जपाची साधनावर वाढवायचं आहे. आणि उद्या रविवारी सर्व आपल्या म्हणजे बीडमध्ये आपण सुंदर एक वैकुंठ द्वार बनवलेलं आहे. म्हणजे जर 7-8 लाखाचा एक दरवाजा बसवले, दरवाजा नव्हता मंदिराला. तर सुंदर दरवाजे दशावतार आहेत किंवा सुंदर गौरनीता पण आहेत, सुंदर डिझाईन पण आहे त्यामध्ये. परमपूज्य रामगोविंद महाराज आले त्यांच्या हातून ओपनिंग होणार आहे, यज्ञ होणार आहे रविवारचं. तुम्हाला काही फोटोज वगैरे आम्ही शेअर करू ग्रुपमध्ये आमचे किंवा तुम्ही पहा. तर वैष्णवांचं एक त्या सेवेमध्ये आनंद जे मिळत आहे भक्तांमध्ये. तर जे बीडचे लोक असतील ते येऊ शकता नक्की. बाहेरचे जे लांबचे लोक फोटो वगैरे बघू शकता. तर खूप धन्यवाद. ओके, आपण थांबायचं का अंतर्यामी किंवा अनुपम सौंदर्य किंवा काय अनाउन्समेंट असेल तर. थांबू शकतो प्रोजेक्ट. ओके, युट्यूबवर सगळ्यांनी परत एकदा लेक्चर, म्हणजे असं नाही माझं आहे म्हणून, पण लेक्चर ऐकायचं अजून कधी वेळ भेटलं येस की येस. असंही ऐकतो. पण युट्यूबवर पण कधी असं एवढं अंतर्यामी पिक्चर टाकतोय कोण बघतो की नाही असं व्हायला नाही पाहिजे. तर युट्यूबवर सुद्धा ऐका कधी लेक्चर. आणि अंतर्यामी लिंक पण पाठव आजचं. हो आणि हो. अनुपम सौंदर्य आज किती लोक स्क्रीनशॉट पण पाठव. प्रत्येकाने काय ना काय सेवा करत राहिले की होते. ओके प्रोजेक्ट. आजच्या क्लासमध्ये किती लोक होते ते पण स्क्रीनशॉट काढत जायचं, म्हणजे जेणेकरून बाकीच्या लोकांना पण कळते एवढे लोक होते आज म्हणून नाही का. 28 पार्टिसिपेंट पर्यंत झालं प्रोजेक्ट. 28 होते तर स्क्रीनशॉट ना ते लोकांना, बाकीच्या लोकांना कळले, आपल्याला पण चांगलं वाटेल. ओके, खूप धन्यवाद. आणि असंच कंटिन्यू करू आपण सेवा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की, नामाचार्य हरिदास ठाकुर की, श्रील प्रभुपाद की, गुरु महाराज की, जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी. भेटूया आपण सर्वांनी नंतर. हरे कृष्ण.